नमस्कार, मी अमेय वागळे आणि तुम्ही पाहताय गावभाग माझा. मित्रांनो, गावभाग माझाच्या कट्ट्यावर आज आपले मित्र अमरीश आणि रोहन इथं आलेले आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. हाय अमरीश, कसा आहेस? मी छान आहे. हाय रोहन, कसा आहेस? एकदम मजेत. अमरीश, तू सध्या काय करतोस? माझं हरबट रोडला लहान मुलांच्या कपड्याचं दुकान आहे. अच्छा. रोहन, तू काय करतोस? मी आता रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये जॉब करतो. कुठे? जामनगरला. अच्छा. सध्या G2Gचं वातावरण एकदमच म्हणजे रंगात आलेलं आहे. तर शाळेविषयीची काय आठवणी तुम्ही सांगाल? शाळेविषयी आठवण म्हणजे आज जे काय आहे आपण ते सगळं शाळेमुळेच आहे. आणि शाळेतल्या गोष्टी आजही आठवल्या तर मन असं एकदम प्रसन्न होतं. एवढ्या शाळेच्या आठवणी आहेत की त्या अशा आपण 10 मिनिट म्हणजे 10 मिनिटाच्या कार्यक्रमामध्ये सांगता येणार नाही. खरं आहे. रोहन, तुझं काय मत आहे? शाळेबद्दल बोललास तर शाळेनं आपल्याला सगळं दिलेलं आहे. सगळं कल्चर दिलं, समजवलं, शिक्षणामध्ये मदत केली, चांगले मित्र दिले आणि एक चांगला मार्ग दाखवला आपल्याला शाळेने. त्याचा आताच्या जीवनामध्ये खूप उपयोग होतोय आपल्याला. एखादी छोटी आठवण काय दोघांकडं? एखाद्या मित्राची आठवण किंवा मैत्रिणीची आठवण असं काय आहे? मैत्रिणीची काय नाही पण मित्रांची आहेत. सांग ना, कोण मित्र? काय? माझा मित्र रोहन. अच्छा. नितीन सागरे, संदीप बर. आणि बरेच सगळेच मित्र आहेत. पण आता तोंडावर नाव आहे तर तीच आहेत. अच्छा. रोहन, तुझं काय आठवण? माझे पण मी तुकडीमध्ये पण होतो, तुकडीमध्ये पण होतो, त्यामुळे माझे दोन्हीकडे चांगले मित्र आहेत. माझे योगेश, मनीष हे माझे पहिली 5वीत आल्यानंतरचे सगळ्यात. आज मला वाटतं मनीषचा वाढदिवस आहे, तर आज तुम्ही दोघांनी हॅपी बर्थडे. ओके, हॅपी बर्थडे मनीष. आणि काय विशेष आठवणी? मला वाटतं ते धरणावर तुम्ही पोहायला जायचा, त्याची काय आठवण आहे? म्हणजे ते मी आणि राज आणि शेखर, ते आम्ही सुजित असायचा मला दोडके. उन्हाळ्याला की 10वीच्या परीक्षा असायच्या त्यामुळे शाळा दुपारी असायची, कधी सकाळी असायची. तर आम्ही शाळेला म्हणून घरातून लवकर यायचो आणि शाळा बुडवून धरणावरती आंघोळीला जायचो आणि खूप गंमत करायचो. आता ते दिवस परत नाही. आपले ते 2 मित्र पण आपण हरवून बसलो. त्या खूप आठवणी येतात. अजूनही वाटतं कधी कधी सगळ्या मित्रांना घेऊन जावं धरणावरती आणि जशी पहिला धमाल करत होतो तशी धमाल करावी अशी अजून पण इच्छा आहे. बर. आता आपल्या फेज असतो म्हणजे शाळा नंतर कॉलेज नंतर आपल्या जीवनसाथी सोबत आपला जो प्रवास, अशा 3 ह्याच्यातनं आपण सध्या जातोय. बरोबर. आता आपण एज ऑफ 45 आहे. पण ह्या 3 ह्याच्यामध्ये परत कुठले दिवस जगावेसे वाटतात? म्हणजे शाळा जास्त परत आपण जगावं असं वाटतं का कॉलेजचे प्रसंग? कॉलेज एवढं नाही वाटत, पण शाळा ही फार आवडते. ओके, तुझं काय मत आहे? मला परत 9वी ड मध्ये जाऊन बसायला आवडेल. खूप छान. आता आपण काही रॅपिड फायर घ्यायचं आहे, तर तुम्ही पटापट उत्तर द्यायचे. एकच उत्तर मला अपेक्षित आहे. पटापट उत्तर द्यायचे, कुठलाही विचार करायचा नाही. आवडता हिरो? शाहरुख खान. आवडता हिरो? आमिर खान. आवडती हिरोईन? प्रीती झिंटा. ठीक आहे. आवडती हिरोईन? काजोल. आवडते शिक्षक म्हणजे सर, मॅडम, कोणी पण चालते? पोद्दार मॅडम. चितळबाई. आवडता मित्र? अगदी जवळचा एकच मित्र? रोहन. आवडता मित्र? मनीष. अच्छा. आवडती मैत्रीण? पटापट नव्हती. अरे, आवडती मैत्रीण नाही. कसं शक्य आहे? कसं एखादी तरी 2 वेळा एखादी तरी मैत्रीण म्हणलं तर माझी सारिका एकदम चांगली मैत्रीण पण म्हणता येईल, माझी फॅमिली मेंबर पण म्हणता येईल. अच्छा. तिच्यावर पण खूप आम्ही शाळेत असताना धमाल करायचो, तिच्या घरी असायचो. मला वाटतं सध्या ती दिल्लीला आहे. अमर, तुझी मैत्रीण एखादी की जी तुला शाळेत अभ्यासासाठी मदत करायची? शाळेत अशी मैत्रीण कोणी नव्हती. मित्रच सगळे. अच्छा. खूप छान. मित्रांनो, या G2Gच्या निमित्तानं आज इथं गावभाग माझा कट्ट्यावर वेळात वेळ काढून रोहन आणि अमरीश इथं आले आणि त्यांनी त्यांच्या मनातल्या काही आठवणी सांगितल्या. मित्रांनो, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण थोडा वेळेचा अभाव, म्हणजे एखादा व्हिडिओ जास्त लेंदी झाला तर तो प्रेक्षकांना पण थोडंसं बघायला पॉसिबल होत नाही. तर अमरीश आणि रोहन, तुम्ही इथं आलात वेळात वेळ काढून,
तर त्याबद्दल गावबाग माझ्यातर्फे आम्ही तुमचे आभारी आहोत. G2G साठी सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांनी वेळ काढून हजर राहावंच लागेल. आणि हा जो स्टुडिओ आहे मित्रांनो, 5च मिनिटात स्टुडिओ तयार केला गेला. आपले मित्र जगन्नाथ टी डेपो चे मालक संदीप जाधव यांच्याकडे हा गावबाग माझा कट्टा तयार झालेला आहे. तर असंच बऱ्याच लोकांना वाटेल की मलाही मनोगत व्यक्त करायचं आहे, तर त्यांनी अवश्य या गावबाग माझा कट्ट्यावर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद.